नमस्कार मित्रांनो. रिसेंटली नीरज घेवानचा एक इंटरव्ह्यू बघत होतो. BBC हिंदीनं तो इंटरव्ह्यू घेतला आहे. तो बेसिकली होमबाउंड नावाचा सिनेमा आला आहे नवीन नीरज घेवानचा, आणि त्याच्याशी रिलेटेड प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज म्हणून तो इंटरव्ह्यू झाला. परंतु त्यातनी बऱ्याच मुद्द्यांवरती बोलले नीरज घेवान जे आहेत दिग्दर्शक. त्यात त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा असा म्हटला की रिप्रेझेंटेशनचा होता, की दलित रिप्रेझेंटेशन जे आहे मेनस्ट्रीम सिनेमातलं किंवा विशेषतः हिंदी सिनेमातलं, त्याबद्दल ते बोलत होते. त्यात ते बोलताना त्यांनी स्वतःचे पण काही एक्सपिरियन्स सांगितले की मी बराच काळ सांगतच नव्हतं म्हणले कोणाला की मी दलित आहे किंवा माझी आयडेंटिटी काय आहे. किंवा त्यांचा ड्रायव्हर आहे तो यादव होता, त्याला एक दिवस त्यांनी घरात समोरासमोर बसून सांगितलं की मी दलित आहे आणि तुला त्याबद्दल काही हे नाही का, म्हणजे व्यवस्थित समजून सांगितलं. किंवा त्यांची जी हाऊस हेल्प होती तिला सांगितलं, तर ती म्हणली आम्ही काही ह्या गोष्टी मानत नाही किंवा आपण शहरात राहतो. आता ह्या बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की कास्ट फक्त ग्रामीण भागात असते, शहरात नसते. शहरात वेगळ्या पद्धतीनं असते, पण कास्ट सगळीकडे असते. तुम्ही जिथं जाईल तिथं असते ती. त्यातनं काही तुमची सुटका होणं शक्य नाही आहे सध्या तरी, ते दिसत नाही. पण त्यामध्ये त्यांनी बोलताना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट वापरली की म्हणले की मी लपवत होतो ते मी म्हणजे कास्ट आयडेंटिटी जी आहे ती. त्यावरनं मला एक खूप चांगली कथा आठवली. बाबुराव बागुल नावाचे दलित कथाकार आहेत, महत्त्वाचे आहेत. म्हणजे दलित साहित्याचं मराठीतला जो दलित साहित्याचा जो प्रभाव आहे त्यातलं पायोनियर नाव आहे ते, की त्यांच्यापासून साधारणतः ती सुरुवात झाली असं मानलं जातं. वेगवेगळी म्हणजे बलुत आत्मकथन आहे किंवा इतरही आहे, पण तेवढंच प्रसिद्ध असलेलं, तेवढंच दर्जेदार असलेलं जे पुस्तक आहे, कथासंग्रह जो आहे तो हा आहे जेव्हा मी जात चोरली होती. त्याचा अर्थ तोच होता की ती हाईड त्यांनी केलेली आहे, कास्ट आयडेंटिटी जी आहे ती हाईड केलेली आहे. तर यामध्ये तो त्यांचा स्वतःचाच एक्सपिरियन्स होता, तो त्यांनी एका कथेमध्ये ढाळला आहे. तर तो आज आपण वाचूनच बघूया. छोटीशी गोष्ट आहे ती. माझ्यावर जात चोरीची जी आपत्ती आली होती तिची आठवण झाली म्हणजे अंतःकरणाचे अग्निकुंड होते. डोके दुःखाने दुभंगून जाते आणि मग वाटू लागते या दुर्दैवी देशात माणसाने दलित जातीत जन्म घेऊ नये. घेतल्यास असे दुःख, असा अपमान सहन करावा लागतो की त्यातून मरण बरे वाटतं, विष प्यारे होतं. अंतःकरणातलं अमृत सोडून जातं आणि उरतं फक्त तरवारीपेक्षा क्रूर, कठोर आणि मानसिक बौद्धिक यातना सहन कराव्या लागतील एवढं दुःख. अजून काही दिवस जर मी तिथं जात चोरून राहिलो असतो तर वंचनेने वेडा झालो असतो, अथवा नागाप्रमाणे हलाहल घेऊन मुंबईला आलो असतो. हे बरे झाले. पगाराच्या रात्रीच रामचरण तिवारीच्या घरी माझी चोरी झाली आणि एका चोराने जात चोरीची चोरी जाहीर केली. तशी रामचरण तिवारीने माझी म्हणजेच त्याच्या उस्तादाची मन मानेल तशी लाथाबुक्क्यांनी मरम्मत केली आणि काशीनाथ सकपाळने माझी प्रक्षोभातून जीवानीशी सुटका केली. तर ती घटना अशी घडली. मी उधना स्टेशनवर पहाटेच्या प्रकाशासंगे उतरून इंजिन शेडकडे चाललो होतो. नोकरी मिळाल्याच्या आनंदाने माझे मन आषाढाप्रमाणे आक्रमक आणि पावसाप्रमाणे पराक्रमी बनले होते. या आंतरिक सामर्थ्यामुळे मला कोणाचीच भीड किंवा भीती वाटत नव्हती. कोणी दूरचं परकं दिसत नव्हतं. मला दुःखदायक होईल असं काही वाटतच नव्हतं. माझं मन आणि शरीर चैतन्यानं चेतून गेलं होतं. यामुळे मला कसलीच चिंता वाटत नव्हती. मी शब्द टाकीन तो सफल होईल, मी पाय देईन तेथून पाणीवर येईल अशी माझी खात्री होती. कारण गाडीमध्ये रात्रभर जागून कितीतरी स्वर्गीय सुंदर स्वप्ने मी रंगवली होती. असा मी सकाळच्या वाऱ्याप्रमाणे पुढे जात असताना माझ्या पुढे चाललेल्या कामगारांच्या घोळक्याला मी हाक दिली. तसा तो सबंध घोळका गपकन थांबला. त्यातील बॉयलर फिटर रणछोड मला विचारता झाला, केम भाई શું છે? मी शुद्ध आणि सफाईदार गुजरातीत माझा मनोदय सांगितला. रणछोड तत्काळ खोली द्यायला तयार झाला आणि त्याच्याबरोबर असलेला कामगार माझ्याकडे कौतुकानं पाहू लागला. माझा कोट, टोपी, धोतर, कोल्हापुरी चप्पल, माझ्या हातातील मायकोवस्कीचे कवितांचे पुस्तक आणि दुसऱ्या हातातील ट्रंक, त्यावर बांधलेल्या वळकटीकडे आश्चर्याने जो तो पाहत होता. त्या सर्वांच्या चेहऱ्यावरील माझ्याबद्दलचा आदर आणि आश्चर्य पाहून आधीच नोकरीच्या प्राप्तीने आनंद पिऊन प्रफुल्लित झालेले माझे मन प्रेमात आलेल्या प्रणयीप्रमाणे रंगू लागले, सुगंधू लागले. असा मी आनंदाने धुंदावून गेलो असतानाच रणछोडने भीतभीत विचारलं, पण तुमची जात काय?
हे ऐकल्याबरोबर मी रागावलेल्या मेघाप्रमाणे गरजलो. तुम्ही मला जात काय म्हणून विचारलीत? मी कोण आहे हे दिसत नाही? मी मी मुंबईकर, सत्यास्तव लढणारा, मरणारा, शस्त्र धारण करणारा, भारताला मुक्ती आणि शक्ती देणारा. समजलं का पुन्हा सांगू? आमच्या प्रतापाचा पोवाडा पुन्हा गाऊ. आनंदाने उद्दाम होऊन मी अशी गर्जना करून पुढे झालो होतो. सबंध रात्र स्वप्ने पाहून धुंदावलेले माझे मन वेगानं पुढं धावत होतं आणि माझ्या कानांवर मागे गोळक्यात चाललेली कुजबूज पडत होती. देवजी म्हणत होता, अरे रणछोड, त्याला सोडू नको, भाडं बुडवू नको. मराठी माणूस आहे, निर्भय आहे, कदाचित ब्राह्मण असेल, कदाचित क्षत्रिय असेल. बोलव, मागे बोलव, पळ लवकर. पण माझ्या आघाताने गाळ्या झालेला रणछोड माझ्याजवळ येत नव्हता. देवजीला सांगत होता. त्याची ही भित्री रेटारेटी ऐकून ती सर्वच माणसे मला खिशात मावतील एवढी लहान वाटू लागली. रणछोड भीत भीत माझ्याजवळ येऊन नम्रपणे म्हणाला, हे बघा, रागावू नका. परक्या माणसाला आपण जात विचारतोच, तसे आपल्या देशात चालच आहे. तुम्हाला मी खोली दिलेलीच आहे, भाडं 5 रुपये चालेल. रणछोडला पुढे न बोलू देता देवजी म्हणाला, भाई, जाती संगती माती खावी, पर जाती संगती हत्तीवरून फिरू नये. आणि तुमच्यासारखा माणूस धेडा दुबडाकडे जाऊन राहणार नाही. चोराच्या घरात शिरून सर्वस्व बुडवणार नाही. असे माझ्यासमोर, नव्या भारताच्या नव्या नागरिकासमोर बोलायचं नाही. आपण सर्वच देशाचे शिल्पकार. धेड, दुबळा, ब्राह्मण कोणी नाही. चुकलं आमचं. हो, चुकलंच. म्हणून आपला भांडार भरून असलेला भारत भिकारी झाला. समजलं? पण खोलीचं काय? येणार ना तुम्ही? रणछोड लाचार होऊन विनवू लागला होता. विचार करून सांगतो. विचार कसला करायचा? माझी खोली छान आहे. जवळच पाण्याने भरलेली गोड बावडी आहे. घर आमराईचं आहे. नारा रंगाची पाखरं तिथं रोज येतात, गाणी गातात. मग ठरलं ना? रणछोडच्या लाचारीवर आणि वर्णनावर खुश होऊन मी उदार होऊन होकार दिला. तसा तो आनंदित होऊन आग्रह करू लागला, चला चहा प्यायला. तुम्ही चला, मी येतो. आणि तो लागलीच आपल्या संगती सर्व माणसे घेऊन झटक्यात पुढे झाला. डब्यांच्या रांगा ओलांडीत, कधी डब्याखालून पकपका वाकत, कधी सफाईनं शंटिंग चुकवत तो एका दुर्कट मळकट वॅगनमध्ये शिरला. त्या वॅगनमध्येच चहा फराळाची कॅन्टीन होती. कॅन्टीनमध्ये बसायला एवढीही जागा नव्हती. तरी तो धावत आत शिरला आणि माझ्याकडे हात करून तो काहीतरी सांगत असताना माझ्या कानांवर बंदुकीच्या बारासारखा कठोर आवाज पडला, महार. महार. रणछोड चपापून ओरडून तोंड फिरून उद्गारला. तसे माझे गरुड होऊन गगनात वावरणारे मन धपकन खाली आदळले. आनंदाने उच्चंबळणारे माझे शरीर गळून गेले. माझ्या रक्तातलं चैतन्य पळून गेलं. डोळ्यांपुढे मागच्या संवादाचे शब्द सैतान होऊन नाचू लागले. मी जागच्या जागी चिनलेल्या चिराप्रमाणे उभा राहिलो. अति आनंदाने माझ्याकडून जे माझे व्यक्तिवैशिष्ट्य सांगितले गेले होते ते त्या कामगारांनी मनोला मानणाऱ्या धर्माप्रमाणे माझी जात मानले होते. आणि कॅन्टीनमधील कोणीतरी मला तांदळातील खड्याप्रमाणे निपटून काढले. आणि आता काय करावे या पर्वतपाय प्रश्नाची सोडवणूक करण्यात मी मग्न झालो असतानाच रणछोडचा प्रश्न माझ्या कानावर आदळला. तिवारीजी, महार म्हणजे काय हो? आणि तिवारीने अर्धवटाच्या आडत्याने उत्तर दिले, महार म्हणजे महाराष्ट्रीय, श्रीमान शिवाजीचे लोक, लढणेवाले. नाही पंडितजी, तसं नाही. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा, जातीचा. माझं नाव काशीनाथ सकपाळ, राहणार मुंबई, काळा चौकी. काशीनाथचा चढाईखोर आवाज ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि काळजात होत असलेला थरकाप थांबला. तिवारीनं तत्काळ उद्गार काढला, अस्पृश्य म्हणजे अछूत. आपला शब्दार्थ बरोबर आहे पंडित भैयाजी. काशीनाथनं तिवारीचा उपहास केला. तसा तिवारी भडकून ओरडला, मारो साले धेडको, मारो. आत बसलेले सर्वच ओरडले. तसा तोंडाला लावलेला कप खाली आदळून दोन्ही हात खिशात खुपसून मान छातीत ताट करून काशीनाथने सनसनीत गर्जना केली, आओ, कोण भी आओ, तिवारी तू आओ, रणछोड तू भी आओ, ए म्हाताऱ्या तू पण आओ, ए जाड्या चल तू ये, या कोणी भी किती भी या, 1 2 3 या, उठो. पण कोणीच उठले नव्हते. सारे भीतीने गांगरून काशीनाथकडे बघत होते. तसे काशीनाथाला अवसान चढले. तो आव्हानं देत होता आणि उद्दामपणे म्हणत होता, जातो, तुमच्या फोरमनला इंडियाची कॉन्स्टिट्यूशन सांगतो, तुम्हा सारांना तुरुंगातच धाडतो, नोकरीवरून मुंगळे झटाकल्यासारखे झटकून टाकतो. समजलात काय? काशीनाथ अत्यंत रुबाबात बोलत ऐटबाज पावले टाकीत बाहेर पडला. आत भेदरलेला प्रत्येक माणूस शून्य होऊन गेला होता. त्या सर्वात नानाजी पांचाळ हा केसाळ काटकोळा माणूस
फार अस्वस्थ दिसत होता. तो सारखा फोरमन ऑफिसरकडे पाहत होता. एकाएकी उठून उभा राहून तो ओरडला, पळा, तो मुंबईचा धेड. फोरमनला घेऊन आला तर आपली नोकरी जाईल, नाश होईल, पळा. तसे सर्वच बडबडून उठून गर्दी करून बाहेर पडू लागले आणि त्यांची ती भित्री धांदल पाहून तिवारी तडकला, बैठो, मी आहे. भाईला सांगून त्याची उचलबांगडीच करतो. त्याचा भाऊ फोरमन क्लार्क असल्यामुळे काहींना दिलासा वाटला आणि काहीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. प्रत्येकजण अर्वाच्य शिव्या देत इंजिनकडे जाऊ लागला. त्याला बडवून काढण्याचा कट बोलू लागला आणि त्यांचा तो राग पाहून मी संतापाने, दुःखाने इतका विकल झालो की क्षणभरही न थांबता मुंबई जाण्यास तयार झालो. त्या लोकांबद्दल तिरस्काराने बिघडून गेलो होतो. पण घरच्या गरिबीची आठवण येताच बिमार बैलाप्रमाणे मान पुढे करून कसा तरी फोरमन ऑफिसकडे चाललो होतो. माझी वाकलेली मान आणि अडखळती चाल पाहून देवजी सहानुभूतीने म्हणाला, ठाकूर, असं एकाएकी काय झालं? बुखार आली काय? द्या पेटी माझ्याजवळ, लवकर जा आणि त्या मुंबईच्या धेडापेक्षा सिनियर व्हा. साला भूतासारखा भयंकर आहे. तोवर मी पेटी सांभाळतो. इथं चोर फार आणि ते धेडदुबळे सगळे चोरच आहेत. नको. जात चोरीच्या भीतीमुळे आणि त्याची तीव्र जातीय भावना पाहून मी त्याच्या सहानुभूतीची कदर न करता पुढे झालो. पावलोपावली माझी मलाच भीती वाटत होती, अगदी फाशीच्या तख्ताकडे चाललेल्या कैद्यासारखी. कसा तरी मी फोरमनच्या ऑफिसच्या जिन्याजवळ आलो आणि अत्यंत चिंतेने देहभान विसरून उभा राहिलो. इतक्यात विजेच्या वेगाने कडाडत काशीनाथ जिन्यावरून धावत आला. त्याचा आवेग पाहून मला धक्काच बसला. मी खाली येताच त्याचा दंड धरून म्हणालो, थांबा, मला सांगा. तुफानदाराला काशीनाथ झटक्याने दंड सोडवून दूर झाला. खिशातला चाकू भरकन काढून म्हणाला, हट जाओ, नाहीतर खलास करेन. अहो, काय तुमच्या जीवावर बितले ते मला ऐकायचं होतं. मीही मुंबईचाच, तुमच्याच. रणछोड जवळ येताच मी जातीचा हा शब्द गिळून टाकला. तसा तो बडबडून येऊन शिवीगाळ करीत असलेला वृत्तांत सांगून वारधुरीसारखा वेगात निघून गेला. त्याच्या आकांताने झालेल्या अपमानाने मी रागाने बेभान झालो होतो. नोकरी सोडण्याच्या हेतूने पायऱ्या चढू लागलो. गळ्यात फास ओढून घेणाऱ्या शहीदासारखा फोरमन क्लार्क माताप्रसाद तिवारीच्या टेबलाजवळ जाऊन उभा राहिलो. माताप्रसादजवळ एका स्टूलवर तिवारी बसला होता. दोघा भावांचा चेहरा संतापाने लाल झाला होता. डोळ्यात हिंस्रपणा आणि त्यांचा तो क्षोभ पाहून मीही मरणास मिठी मारण्यास तयार झालो होतो. जणू युद्धासच तयार झालो होतो. काय रे, त्या आवारा अच्युताबरोबर काय बोलत होतास? त्याच्या चढेलपणाचे तुकडे करण्यासाठी मी म्हणालो, कोण अच्युत? अग्निही अच्युत आहे, सूर्यही अच्युत आहे, मृत्यू आणि पंचमहाभूत देखील अच्युत आहेत. म्हणजे काय? का तूही मुंबईचा? नोकरी सांभाळायची नसल्यामुळे मी तरवारीच्या तापडपणाने म्हणालो, मी मुंबईचा, क्रांतीचे विद्यापीठ असलेल्या नगरीचा नागरिक आहे. म्हणून मातीमोल केलेल्या या दिव्य देशाला मुंबईच्या माणसांनी मुक्ती मिळवून दिली. त्या नगरीचा मी श्रमशूर नागरिक आहे. माझे हात भारताच्या प्रगतीचे रथ आहेत. मी संस्कृत प्रचूर हिंदीतनं उत्तर दिलं. क्या? त्याने बांबावून विचारलं. रामचंद्रांचे डोळे आश्चर्याने भरू लागले. त्याचे प्रश्न विचारताच मी ते वाक्य पुन्हा उच्चारले. त्या धेडाच्या ऐकून मला मुंबईची हुशारी दाखवू नको. मी माताप्रसाद आहे. मी त्याला रक्तबंबाळ करून नोकरी घालवायचं निश्चित केलं. म्हणून म्हटलो, मी नव्या सार्वत्रिक सुखाचा शिल्पकार, मानवतेसाठी लढणारा, मरणारा झुंजार. मला नाव आहे. मुंबई हे माझं गाव आहे. बडबडू नको, तो संतापाने ओरडला. मी बडबडत नाही. नव्या भारताचे मंत्र सांगतो आहे. नव्या भाषेने नव्या भारतीयांचा परिचय देतो आहे. चुप, सरळ बोल, नाहीतर. सरळच बोलतो आहे. मी श्रमशूर नागरिक आहे. मनूच्या मागास देशाला दिव्य भव्य करणारा. आपण कवी आहात? रामचंद्रांचा चेहरा आनंदाने फुलला होता. तो माझ्याकडे कौतुकाने पाहत म्हणाला. त्याच्या या भावनाप्रधानतेची अवहेलना माझ्याकडून होणं शक्यच नव्हतं. मी त्याला नम्रपणे उत्तर दिलं, होय तिवारीजी. वा वा. रामचरण उठला. माझा हात हातात घेण्यासाठी दोन्ही हात पुढे केले. तसा दांभिक माताप्रसाद ओरडला, रामचरण. रामचरण नाराज होऊन खाली बसला आणि माताप्रसादने अत्यंत तुच्छतेने मला प्रश्न केला, नाव काय? त्यांना दौतीमध्ये टाक बुडवताच मला नोकरीबद्दल लोभ निर्माण झाला. घरच्या गरिबीची आठवण येऊन मी केलेल्या उद्धटपणाबद्दल मला मनस्वी वाईट वाटलं आणि केवळ नोकरी मिळवण्यासाठी मी अत्यंत नम्र होऊन माझं नाव सांगितलं. माझं नाव टिपताच त्याची अवहेलना केल्याबद्दल मला वाईट वाटलं. मी म्हणालो, मला क्षमा करा. तसा तो मनातून खुश झाला. मोठेपणाचा आव आणून म्हणाला, तू हिंदी आम्हा लोकांसारखी बोलतोस, अगदी ब्राह्मणासारखी. मी उदार होऊन त्याला मोठेपणा भोगू देत श्रद्धेने म्हणालो, साहेब, हिंदी संत तुलसीची, कवी कबीराची, श्री निरालाजीची आणि प्रेमचंदाची आहे.
माझ्या उत्तराने भाबडा आणि भावनाप्रधान रामचरत खुशीत येऊन गालात असला. तसा माता प्रसाद कुर्यात म्हणाला, सर्टिफिकेट्स कुठे आहेत? मी क्षणभर विचार करीत उभा राहिलो. निष्काळजी परंतु नम्रपणे म्हणालो, चुकून घरी राहिली. माझी लबाडी पचली की नाही हे मी पाहत होतो. तुझं शिक्षण काय? नॉन मॅट्रिक. कला साहित्याच्या आवडीमुळे पुढे शिकायची इच्छा झाली नाही. हेच चुकते आपल्या लोकांचं. म्हणून हे देड चमार भराभर पुढे जातात, मोठमोठे अधिकारी होतात, मिनिस्टर होतात. रेल्वेत तर त्यांना एवढ्या फॅसिलिटीज आहेत की उद्या तो धीड काशनात क्लार्क होईल. तोही तुझ्याप्रमाणेच नॉन मॅट्रिक आहे. आणि तुम्ही दोघं क्लीनर असतानाच तो फायरमन, ड्रायव्हर आणि कंट्रोलर होईल. म्हणून लवकर सर्टिफिकेट मागून घे, समजलं? होय साहेब. मी डोंगी नम्रतेने त्याला झुकून नमस्कार केला आणि सर्टिफिकेट वाटेल ते झाले ते दाखवायचे नाहीत असा निश्चय केला. जा, तू मागावून आलास तरी मी तुला सिनियर केला आहे. रणछोडनं तू येण्याच्या आधीच मला सांगितलं होतं. आणि हे बघ, याच्या संगती जास्त राहू नको. याला शायरीनं बर्बाद केलेला आहे. मी ट्रंक घेऊन चालू लागलो. तसा मागावून गपकन पुढे येऊन रामचरण माझ्या हातातली ट्रंक काढून घेत म्हणाला, सोडाजी, आजपासून आपण माझे गुरु. मला काव्य समजावून सांगा. रामचरणची ही ससद्ध सलगी पाहून मी घाबरलो. तो माझ्याशी अत्यंत आनंदाने आणि रामभेटीच्या प्राप्तीने बोलत होता. त्याच्या श्रद्धेपुढे आणि स्नेहापुढे माझा निरुपाय झाला. त्याचबरोबर त्याच्या प्रसन्न वागण्यानी माझे वेदनांनी बिमार पडलेले मनही प्रसन्न होऊ लागले. मी केलेला अपराध भुलू पाहत होते. अशा अवस्थेत मी त्याच्याशी बोलत चालू लागलो. तसा पुन्हा काशीनाथाचा संतप्त आवाज माझे काळीज फोडू लागला. मला मागे ओढू लागला आणि मी थांबलोच. तो ओरडून सांगत होता, मी महार आहे म्हणून माणसांची संडास मूत्री ही तर भिंतीशी केलेली ओल झाडून काढणार नाही. तुला तेच करावं लागेल, झाडावं लागेल. दुबळ्या जातीचा मुकादम माता प्रसाद हुकमाप्रमाणे वागत होता. ते पाहून रामचरण खुश झाला आणि माझ्या अस्वस्थतेला अंत राहिला नाही. काशीनाथ मुकादमाच्या अंगावर धावधावून ओरडत होता. त्यांचा हा झगडा पाहण्यासाठी खूप कामगार जमला होता. मुकादमाजवळ जाऊन उत्तेजन देत होता. हे प्रकरण पहिल्याच दिवशी पेटून काशीनाथाच्या नोकरीला इजा पोचू नये म्हणून मी मुकादमाजवळ जाऊन म्हणालो, मुकादम, ही असली कामं तरुण, सशक्त, शिकलेल्यांना सांगायची नाहीत. ती पंगू अर्धवटांसाठी असतात. मला पुढं बोलू न देता तिवारी म्हणाला, म्हणजे पंगू, वृद्ध आणि अर्धवट ब्राह्मणांनी करायची का काय? भले उस्ताद. तिवारीच्या उत्तरावर बहुतेक लोक खुश झाले आणि माझ्यावर नाराज. काहींचे डोळे माझ्याकडेच संशयाने पाहत होते. तिवारीचा उस्ताद हा शब्द मला लागला होता, पण मी काही उत्तर दिलं नाही, कारण त्या संशयग्रस्त डोळ्यांची मला भीती वाटू लागली. मी काहीतरी उत्तर द्यावं म्हणून म्हणालो, तिवारी, तारुण्य ही देशाची अमर, अद्भुत संपत्ती आहे. ती पंचमहाभूताप्रमाणेच प्रचंड सहावी शक्ती आहे. आपल्या दीन दुर्दैवी देशाशिवाय तारुण्याचा असा अपमान कोणी करत नाही. आणि म्हणून या देशाच्या 10 दिशात दुःखाशिवाय दुसरं काहीही नाही. माझं हे बोलणं कोणालाच पसंत पडलं नाही. उलट काहींचे ओठ मला जात विचारण्यासाठी फुरफुरत होते आणि ते पाहून माझ्या पोटात गोळे उठत होते. काशीनाथासाठी माझा जीव तुटत होता, पण तोही इरेस पडून भांडत होता. मुकादमही ऐकायला स्वतंत्र नव्हता. सर्वच कामगार काशीनाथाविरुद्ध एकवटले होते आणि मी उरीच्या वेदनांचा उरूस सांभाळीत पुढे झालो. पहिल्या दिवसानंतर प्रत्येक उगवता दिवस दुःखाचा डोंगर होऊन माझ्या शिरावर आदत होता आणि त्याखाली माझ्या कितीतरी कष्टाने घडवलेल्या व्यक्तिमत्वाचा चुराडा होऊ लागला. काशीनाथ तर रोज आगीवर भाजला जात होता. त्याचं रोज कोणाशी तरी वाटेल त्या कारणावरून भांडण होते. त्यामुळे बहुतेक कामगार त्याच्याशी शत्रुत्वाने वागत होते. त्याची लहानसहान चुकीही पोटात घेत नव्हते आणि या दुष्ट वागण्यामुळे तो सर्वांशी संशयाने वागत होता. अगदी अगतिक होऊन वेड्याप्रमाणे भांडत होता. तो नेहमी खिशात चाकू ठेवत असे. त्याची अगतिकता आणि उग्रता मला कळत होती आणि म्हणूनच मला जाळत देखील होती. त्या परक्या मुलकात त्या गरीब आईबापाच्या अत्यंत अभिमानी तापट तरुणाच्या जीवनाची नासाडी होऊ नये म्हणून मी त्याला सांभाळत होतो. चोरून गाठीभेटी घेऊन समजावित होतो, शांत ठेवित होतो. रागाने आंधळे होऊन त्याने कोणाला भुसकू नये म्हणून काळजी घेत होतो आणि माझी सहानुभूती लोकांच्या डोळ्यात खुपू नये म्हणून सावधी राहत होतो. त्या सावधपणामुळे स्वतःला दुर्बळ, भ्याड आणि मूर्ख ठरवून दुष्टपणाने निंदित होतो. त्याचबरोबर मी प्रत्येकाशी खुनी माणसाच्या सावधपणाने वागत होतो. वारेमाप बोलणारा मी प्रत्येक शब्द तोलून मापून उच्चारित होतो. भित्र्या सशाप्रमाणे लोक मला दडण्याचा प्रयत्न करत होते. मुंबईत गर्दीच्या गंगेत डुंबणारा, माणसात फुलपाखराप्रमाणे गुंग होणारा, जात चोरीचे रहस्य उघडे होईल म्हणून एकांताच्या क्रूर काळोखात शिरत होतो. तिथं जाऊन स्वतःला निंदित रडत होतो. अगदी मला आपल्या प्राण मानणाऱ्या रामचरणला देखील दूर ठेवत होतो. माझ्या वागण्याने तो जखमी होत होता तरी मला सोडत नव्हता. प्रत्येक दिवशी 10 वेळा माझ्याकडे येई.
आणि प्रत्येक रविवारी मला जेवायचं आमंत्रण देत असे. रडकुंडीस येईपर्यंत आग्रह करत असे. मी अगदी दगडीपणाने ते नाकारत होतो आणि तो भडकून भावाला शिव्या देत होता. त्याचा तो रसद स्नेह पाहून माझ्या घरी अंतरी भडका उडत असे. असा अनंत प्रकारचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत मी दिवस ढकलीत असता पगार जवळ आला. नोकरी सोडून देण्याच्या इराद्याने मी रजेचा अर्ज लिहिला. सर्टिफिकेट आणण्याचं कारण लिहिल्यानं माताप्रसादने मंजूर पण केला. हे कसं तरी रामचंद्रनला कळलं आणि तो प्रार्थना करू लागला, पगाराच्या दिवशी माझ्या घरी जेवायला या. त्याच्या अत्याग्रहाला बळी पडून मी होकार दिला. पगार झाला. नोकरी सोडावी की सोडू नये हा मरून पडलेला प्रश्न पुन्हा जिवंत झाला. त्यातून मला घरचं दुःख दैन्य दिसू लागलं. नोकरीची जरुरी पटू लागली. तसा तसा मी अस्वस्थ होऊन गेलो आणि स्वतःच्या चुकीवर आतल्या आत रडू लागलो. निश्चित निर्णय घेण्यासाठी खोलीत अंधारात बसून विचार करण्याने मग्न झालो होतो. सिगरेटी मागून सिगरेट ओढत होतो. पण जात झाल्यानंतरचे जिने जगायला माझी तयारी होईना आणि नोकरी सोडण्यासही मन तयार होईना. मी असा चिंताक्रांत असतानाच काशीनाथचा आवाज आला. मास्तर, या काशीनाथ, आत या. जातीभेदाच्या रानटीरुणीने रक्तबंबाळ झालेला काशीनाथ मी आग्रह करीत असतानाही त्याच्याच बांधवाच्या खोलीत येत नव्हता. तो बाहेर उभा होता. या हो, मीही तुमच्याच. त्या शौर्यशाली तरुणाचा त्याच्या बांधवापाशी येण्याचा संकोच पाहून मला भडभडून आलं. सत्यकथा सांगण्यासाठी शब्द माझ्या गळ्यात आले, पण रणछोडने मला दिलेली धमकी आठवून मी गप्प झालो आणि न परतणारी डोळ्यातली आसवे धोतराच्या शोधेतून पुशीत होतो. मास्तर, तुम्ही मला प्रत्येक झगड्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला नसता तर माझ्या हातून या 2 भूतापैकी हा रणछोड आणि तो कवी रामचरण कोणाचा तरी खून झाला असता. मग माझ्या आईबापाचं आणि बायकोचं कसं झालं असतं? मास्तर, माझा स्वभावच तापट आहे. माझा वडील मेवणा फार दुष्ट आहे. तो माझ्या बहिणीला रोज छळतो, मारतो. तिचा छळ आणि मार पाहून मी इतका भडकून जायचो की मला अन्न गोड लागत नसे. मी मॅट्रिकच्या वर्गात असतानाच तिची छळणूक वाढली. त्याला वटणीवर आणण्यासाठी मी गुंडाची संगत धरली आणि त्याला झोडपून काढला. तो बचला, नाहीतर माझ्या हातून त्याचा खूनच झाला असता. त्या वेळेपासून माझी शाळा बुडाली मास्तर. मी नोकरी सोडतो. मी मुंबईला जातो, मिळेल ते काम करतो, SSC पास होतो, कॉलेजात जातो, वकील होतो. नाही, आता कामगार म्हणून मी मरणार नाही मास्तर. भयंकर, अगदी भयंकर आहे हे जिणं. त्याच्या डोळ्यातनं ठिणग्या पडत होत्या. तरवारीप्रमाणे तीक्ष्ण मनाच्या काशीनाथचे दुःख दर्द माझ्या डोळ्यापर्यंत साकरून आले तसं माझंही हृदय भरून आलं. सपकाळ, मीही नोकरी सोडतोय. इथं राहणं म्हणजे जिवंत मरण. मरण भोगीत जगणं. आपण संगतीत जाऊ. मलाही तुम्हाला माझं उरीचं दुःख सांगायचं आहे काशीनाथ. मीही तुमच्याच. मी त्याची क्षमा मागून माझी जात चोरीची कथा सांगणार. तोच काशीनाथला दारात माझ्याजवळ बघून वैराने तिरस्काराने चिडलेला रणछोड पशूच्या निर्बुद्ध निर्भयपणाने म्हणाला, काय चाललं आहे? उद्या मुंबईला जाणार म्हणून माझी खोली भ्रष्ट करता का काय? गाढवा, ये तुझी ढेरच पाडतो. काशीनाथ पराकोटीचा प्रक्षुब्ध होऊन गरकन मागे वळून रणछोडच्या अंगावर धावला. तसा बाहेरून आलेला रणछोड आपल्या खोलीत गपकन शिरला. जातीभेदाच्या राक्षसीने काशीनाथच्या डोक्यावर केलेला परिणाम पाहून माझ्या काळजाने ठाव सोडला. मी धडपडून त्याला मागं ओढलं. तसा तो एकदम गळून गेला. सर्व भार माझ्या अंगावर टाकून तो माझ्या खांद्यावर मान टाकून रडू लागला. काही वेळाने खिशातला चाकू हातात घेऊन गपकन काळोखात दिसेनासा झाला. मी काळजीने भयभीत होऊन अंधारात त्याच्या लोकांना पाहत होतो. जागच्या जागी उभा. मला बत्ती पेटवायची किंवा जेवायची सुद्धा शुद्ध नव्हती. जातीभेदाचं हे भयंकर स्वरूप पाहून मी उरी फाटून गेलो. उस्ताद, रामचरणचा आनंदी श्रावणधारेप्रमाणे आवाज आला. त्याचा आवाज ऐकून धेड जातीला अनेक अर्वाच्य शिव्या देत रणछोड पुन्हा बाहेर आला. रामचरणने त्याला विचारताच आक्रस्ताळीपणाने तो घडलेली घटना सांगत मलाही जोडपून काढू लागला. माझ्या जातीबद्दल संशय घेऊ लागला. तसा रामचरण उखडला. आपल्या ब्राह्मणत्वाच्या अहंकाराने रणछोडवर हल्ला करू लागला. रणछोड ही क्षत्रिय जातीचे श्रेष्ठत्व पटवीत रामचरणला कमी लेखू लागला आणि त्यांच्या युद्धात आज जाऊन मी माझी ट्रंक वळकटे तयार करून बाहेर आलो. रणछोडच्या दारापुढे उभा राहून त्याच्या बायकोपाशी भाडे देऊन चालू लागलो. तसा रामचरण भांडायचं सोडून माझ्या मागे आला. तुम्हाला जेवायचं आमंत्रण दिलंय मी. न्यायला येणार हे सांगितलं होतं. तुम्ही मला एक शब्द नाही न विचारता बाहेर आलात. मी त्याच्याकडे मुकेपणाने दृष्टी टाकली आणि मान खाली घालून चालू लागलो. उस्ताद, बोला, काय झालं? रणछोडनं तुमचा अपमान केला? मारलं? बोला, साल्याची तंगडीच तोडतो. काही नाही, मी नुसतं मानेनं म्हटलं. तसा त्याचा कंठ भरून आला. तो जागीच उभा राहून हात वाऱ्यावर वैतागाने हानीत म्हणाला, पण तुम्हाला किती वेळा विनवलं त्या अच्युताबरोबर बोलू नका. का?
तो आणि मी एका मातेचे, एका भाषेचे पुत्र आहोत. त्याच्या अंगाखाली जी जमीन आणि वर जे आकाश, तेच माझ्या अंगाखाली आणि वर आहे. तुम्ही गरुडासारखे फार वर जाता मास्तर. जरा खाली या. आपण साधे कामगार आहोत. म्हणूनच आपण नव्याचे रचनाकार आहोत. जीवनाला जबाबदार आहोत. उस्ताद, चला घरी चला. रामचरण, क्षमा करा. आत्ताच मी खूप विष गिळला आहे. ते काही पचत नाही. म्हणून आता नको. कृपा करून चला. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी त्यालाच जात चोरीची घटना सांगणार होतो. नका गुरुजी. सरस्वती दुःखी होईल. ती तोंडात थेंब घेणार नाही. आज सबंध दिवस खपून नका. असे मी म्हणताच तो माझे पाय धरण्यासाठी वाकला. त्याची ती अथांग श्रद्धा पाहून मी सद्गदित होऊन म्हणालो, मित्रा, चल. तुझ्या स्नेहासाठी मी मरण हे सहन करेन. आम्ही दोघे मुकेपणानेच त्याच्या खोलीपुढे उभे राहिलो. तशी त्याने अति आनंदाने आरोळ दिली. सरस्वती, बाहेर ये. यांना वंदन कर. आमची प्रतीक्षा करत बसलेली सरस्वती पायातील झांजर झणकारीत मंद मधुर चालीने बाहेर आली. मी नको नको म्हणत असतानाही ती गौर रंगाची, मोहक सडपातळ अंगाची, चकचकीत काळ्याभोर केसांची, शेंदुराने भांग भरलेली आणि तसेच लाल भडक कुंकू लिहिलेली प्रसन्न वदनाची सरस्वती पदर छातीपर्यंत ओढून तिच्या पतीपेक्षा वयाने, रूपाने, रंगाने कमी असलेल्या त्याच्या उस्तादाचे पाय वंदून निघून गेली. भारतीय स्त्रीची पतिभक्ती पाहून माझ्या अस्वस्थ मनात अजूनच खळबळ माजली. तिच्या पाठोपाठ तो आत आला. बादलीभर गरम पाणी, तेलाची वाटी, कोरी साबणाची वडी घेऊन तो म्हणाला, तिथं बसा, आंघोळ करा, मी तेल लावतो. तसा मी शरमून म्हणालो, भाभीला पाया पडायला लावून चूक केली. आता मात्र मी हे सहन करणार नाही. पण त्यात काय होतं, अतिथी तर देवासारखे असतात. सरस्वती दाराआडून म्हणाली, नाही नाही, मी मगाच अर्ध मेला झालोय. आता मरून जाईल. सरस्वती हसली. मी हातपाय धुवून आत गेलो. तसा काशीनाथला आवरून धरल्याचा प्रसंग रणछोडने तिकटमुट लावून सांगितला. याची आठवण झाली. अंघोळ त्याच कारणाने रामचंद्र करायला सांगत होता काय, अशी शंका येऊ लागली. म्हणून मी म्हणालो, आपण बाहेर बसू जेवायला. नको, तुम्ही एका ब्राह्मणाचे गुरु आहात. चला आत. त्यानं माझा हात धरून आत ओढले. पण मी ब्राह्मण नाही. नसू द्या, तुम्ही माझे गुरु आहात. त्याने मला पाटावर बसवले. सरस्वती आम्हा दोघांच्या समोर बसून दोघांनाही वारा जाईल अशा बेताने पंखा हलवीत होती. सरस्वतीची ही सेवा मला शिक्षेसारखी वाटली. रामचरणच्या आग्रहाने माझी अस्वस्थता वाढत गेली. जगात कोणालाच करावी लागली नसेल अशी भयंकर जोखमीची कसरत मला करावी लागत होती. सरस्वती जेवून दारात बसेपर्यंत रामचरणने बैठक तयार केली. पथारी पसरून दिली. सरस्वती येताच त्यानं आपली शायरी सुरू केली. मी माझी अस्वस्थता घालवण्यासाठी त्याच्या प्रेम कवितेला वाहवा करत होतो. सरस्वती खुश होईल अशा तऱ्हेने मध्येच त्याला थांबवून कवितेचा मतलब सांगत होतो आणि तिचे ऋण फेडायचा प्रयत्न करत होतो. मनी त्या माऊलीला घाबरून होतो. अशी बरीच रात्र झाल्यानंतर तो आनंदाने आत गेला आणि माझ्या उरीचा वेदनांचा उसळलेला उरूस मला झोप लागल्यावर केव्हा संपला होता. एकाएकी सर्व बाजूंनी लाताबुक्क्यांनी मला जाग आली. रामचरणची खोली माणसांनी गच्च भरलेली. काही माणसं मी जाग चोरली म्हणून मला नाही नाही त्या शिव्या देत होती. काही घरात घुसलेल्या सापाला ठेचून काढावा तसे मला ठेचत होती. अतिभक्तीमुळे अतिभयंकर भूत झालेला रामचरण मला प्रश्न विचारत मारत होता. त्याच्या पत्नीने माझी जी सेवा केली त्याचीच त्याला भयंकर चीड आली. तो भावनाप्रधान असल्यामुळे त्याचा राग काही केल्या क्षमेना. तो राग क्षणाक्षणाला उग्र होत होता. मी जगण्याची आशा सोडून दिली होती. दुःखाने आणि लांछनाने माझी जीभ झडून गेली. रामचरणचे दानवीपण पाहून माझ्या अंतकरणाला बेग केली होती. त्यामुळे माझ्या तोंडातून एक शब्द निघेना. डोळ्यात टिपूस येईना. तोल जाईल तिकडे मी पडत होतो. मारेल त्याचा मार खात होतो आणि रक्ताने रंगत होतो. परपुरुषापुढे येण्याची माहिती नसलेली सरस्वती आतून ओरडत होती. त्यांचा काही दोष नाही. ते येतच नव्हते. कितीही आग्रह केला तरी. त्यांचं सर्वस्व चोरीला गेलंय. त्यांना सोडा, नाहीतर मी त्यांच्या अंगावर पडेन. असे ती बोलत असतानाच बोंबाबोंब झाली. माणसं खोलीतून बाहेर पडू लागली. एकमेकांना ओरडत सांगू लागली, मुंबईचा धेड मावाली सुरी घेऊन माणसं मारीत येतोय, पळा. तशी आत असलेली सरस्वती विजेच्या वेगाने बाहेर येऊन नवऱ्याला एका झडपेत आत घेऊन गेली. दाराला कडी घालून माझ्याजवळ येऊन बसली. पदराने माझ्या डोक्याचे, तोंडाचे रक्त पुसू लागली. तिचे डोळे कमालीचे सावध होते. तिचे कोमल हात मातेच्या मायेने माझ्या जखमावर फिरत होते आणि वेदना कमी करत होते. इतक्यात वादळासारखा आत शिरून हातातील चाकू नाचवीत काशीनाथ ओरडला, मास्तर, धन्य तुमची. त्याची शाबासकी मला पडलेल्या मारा इतकीच जखमा करू लागली. त्याला बघताच सरस्वती पटकन उठून दाराला पाठ लावून तिच्या सौभाग्याच्या रक्षणासाठी उभी राहिली. हट जाव, हातातील चाकू उगारीत काशीनाथ ओरडला. तशी ती प्रतिकाराच्या पावित्र्यात उभी राहिली. तिचा त्याच्याकडून अपमान होऊ नये
तिचा चुंडा जखमी होऊ नये म्हणून मी सबन शरीरातल्या वेदना उठत असताना देखील उभा राहिलो आणि म्हटलो, चल काशीनाथ. त्यानं मला आधार देऊन दाराकडे तोंड फिरवताच ती विजेच्या वेगाने आत्तापर्यंत कोंडून धरलेले अश्रू माझ्या पायावर शिंपून वेगाने आतले दार उघडून रामचरणकडे गेली. आता तिला एवढीही भीती वाटत नव्हती. आम्ही रस्त्याला चाललो. माझे सर्वस्व चोराने नेले होते. सर्टिफिकेटे रामचरणने फाडून उधळून दिली होती. माझी मान वाकलेली होती, चाल अडखळत होती. अंतःकरणात क्रांतिमग्न शहरात होते तशी खळबळ माजलेली. काशीनाथ हातातला नंगा चाकू परजीत आरोळ्या देत होत्या. आम्ही वस्तीतून बाहेर आलो. काशीनाथ मला म्हणाला, चला मास्तर, पोलीस स्टेशनला चला. मी म्हटलं, नको. तुम्ही या मूर्खांचा मार सहन तरी कसा केला? त्यांचा मार मी कुठं खाल्ला? मला तर म्हणून मारलं काशीनाथ, मला म्हणून मारलं. तर ही जात चोरीवरची कथा आहे की आपली आयडेंटिटी कशा अर्थाने लपवावी लागते सार्वजनिक जीवनात. प्रत्येक व्यक्तीला त्याचा, दलित व्यक्तीला त्याचा अनुभव असेल एक ना एक कुठल्या ना कुठल्या प्रकारे, किंवा जो प्रत्येक भेटलेल्या व्यक्तीला आडनाव विचारायची जी आपली सवय आहे त्याच्यामागे पण तेच कारण आहे. आज ह्याची परत आठवण झाली त्याचं कारण म्हणजे नीरज गेवान यांचा इंटरव्ह्यू जो आहे तो BBC हिंदीने घेतलेला. तो इंटरव्ह्यू बघा, महत्त्वाचा आहे. तो दिग्दर्शक देखील महत्त्वाचा आहे, एक इंडिपेंडंट व्हॉईस आहे आणि तो अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेल. मसान त्यानं सांगितलेली गोष्ट आहे. ज्यूस नावाची शॉर्ट फिल्म आहे, ती बघा, यूट्यूबवर बघण्यासारखी आहे. होमबाउंड बघा जेव्हा रिलीज होईल तेव्हा. तर अशी ही जात चोरीची घटना आहे जी 2025मध्ये पण चालू आहे. आणि हे म्हणजे आता हे अक्षर प्रकाशन हे अत्रेंच्या मुलींनी पहिल्यांदा प्रकाशित केलेलं होतं. आचार्य अत्रेंच्या पहिली आवृत्ती ज्याला म्हटलेलं आहे. तर आता ही तिसरी आवृत्ती आहे. ते पहिली आवृत्ती 1963 आहे. शिरीष पै आचार्य अत्रेंच्या कन्या ज्या आहेत त्यांनी ही पहिल्यांदा 1963मध्ये ही प्रकाशित केलेली होती ही कथासंग्रह जो आहे तो. आणि त्यांनी बरंचसं लिहिलेलं आहे त्याबद्दल. प्रस्तावना शिरीष पैंचीच आहे. हे पुस्तक नक्की वाचा. दलित साहित्य तेवढ्यासाठी वाचायचं की तुमच्यातला माणूस त्यामुळे जागा होतो. तुमच्या माझ्या घरात जे काही संस्कार केले जातात, दलित व्यक्तीला कसं बघायचं, त्याच्याशी कसं वागायचं, तर त्यातले काही चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या माझ्यातून नष्ट होण्यासाठी दलित साहित्य वाचणं गरजेचं आहे. मी याच्या आधी बऱ्याचदा हे पण पुस्तक रिकमेंड केलं होतं, आठवणींचे पक्षी. त्याबद्दल आपण कधीतरी निवांत बोलू. पण हे तरी पुस्तक नक्की वाचा. थोडंसं संवेदनशील माणूस व्हाल तुम्ही. हे पुस्तक वाचून एक चांगलं माणूस बनाल अशी मला खात्री आहे. आत्ता मी थांबतो. धन्यवाद.